विदर्भ के प्रसिद्ध हिंगनघाट कृषि उत्पन्न बाजार समिति में आज किसानों का आक्रोश फूट पड़ा। खुले बाजार में कपास हमी भाव से कम दामों पर बिक रहा है और सीसीआई की जटिल प्रक्रिया के कारण किसानों को बड़ी परेशानी हो रही है। लगातार बारिश से कपास में 20 से 22% की नमी आ गई है, जबकि सीसीआई सिर्फ 8 से 12% नमी वाला कपास ही खरीद रही है। इससे किसानों को भारी नुकसान झेलना पड़ा है। इस साल पहली बार शुरू किया गया कपास किसान ऐप भी किसानों के लिए मुश्किल साबित हो रहा है। ऐप की पंजीकरण प्रक्रिया इतनी कठिन है कि किसानों को उसमें उलझन निर्माण हुई है। बाजार समिति में आज लगभग 500 गाड़ियां कपास की पहुंची, लेकिन सीसीआई ने सिर्फ एक ही गाड़ी खरीदी। इससे नाराज किसानों ने बाजार परिसर में शासन के खिलाफ रोष जताया। स्थानीय व्यापारी द्वारा सम्मानजनक रेट न मिलने से इस वक्त नाराजगी व्यक्त की गई। किसानों ने मांग की है कि सीसीआई की कठोर शर्तें तुरंत रद्द की जाए और पिछली तरह केवल दस्तावेज जांच कर खरीदी शुरू की जाए। साथ ही बारिश के कारण कपास में आई नमी को देखते हुए 15% तक नमी की छूट दी जाए, यह किसानों का कहना है। हिंगणघाट मध्ये कापसाचा शुभारंभ खूप दिवसानंतर चालू झाला। सर्वात मोठा आमचा एक नाही का आम्ही नाराज आहोत कास्तकार म्हणून का उशिरा कापसाचा लिलाव म्हणजे तुम्ही शुभारंभ का केला हा एक पहिला मोठा प्रश्न एपीएमसी ला आहे। आणि 8,100 रुपये राज्य सरकारचा केंद्र सरकारचा भाव हमी भाव असल्यामुळे आज कापूस इथं 66, 62, 61, 6,000 अशा पद्धतीने घेतल्या जातात। मोठ्या प्रमाणात आपल्या एपीएमसी मध्ये कास्तकाराची लूट होत आहे। इथं आमच्या कास्तकाराचा कोणीही वाली नाही, ना एपीएमसी इथं मध्यस्थी करते ना कोणी आपल्याला हे करते। मॉइश्चर मीटर चेक करून किंवा कोणत्याही पद्धतीनं एवढा चांगला कापूस असून या कापसाला आम्ही 8 महिने सोन्यासारखं वागवतो आणि नाही का आम्हाला कशा पद्धतीने इथं लुटतात या पद्धतीने आपल्या सर्वांना इथं पाहायला भेटत आहे। माझं सर्व एपीएमसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व संचालकांना विनंती आहे की त्यांनी जेव्हा पण लिलाव होत आहे राज्य सरकारने एपीएमसी याच्यासाठी काढली आहे का कोणत्याही शेतकऱ्याचं इथं नाही का शोषण होऊ नये। मला एक तरी जण सांगा इथं एक तरी शेतकरी समाधानी आहात का तुम्ही? एकही शेतकरी जर समाधानी नाही तर मग तुमचा हा कारभार चालत कसा आहे? मला एक गोष्ट सांगा, कोणाच्या याने तुम्ही हे करत आहे? आज साधा कापूस विकल्यानंतर आम्हाला पोराले घरी भाकर घेऊन जाता येत नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्याची करून ठेवली तुम्ही। मजुराचे पैसे अरे काय भेटत आहे आम्हाला? अरे किमान आमच्या नाही का लाजस्त होतं येत्या तुम्ही भीक तर देऊनच राहिल्या नाही भाव म्हणून। हा भाव म्हणजे भीकच आहे आम्हाला। तुम्ही त्या पद्धतीने याच्यावर चर्चा करा, कोणत्याही शेतकऱ्याचं पुन्हा शोषण होणार नाही याच्यासाठी एपीएमसीनं काही धोरण काही नियम आखावे बस शेतकऱ्यांकडून विनंती आहे। धन्यवाद। पुढील भूमिका काय? ड्रायव्हर लोक अजूनही सर्वजण एक आक्रोशा रास्ता आहे। आता वातावरणातल्या बदलामुळे कापसाच्या याच्या प्रतिमध्ये जी माउचर आलेलं आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्याचे भाव खुल्या बाजारात कमी आहे। दुसरीकडे सरकारची खरेदी सीसीआय सुरू झाली आहे, पण सीसीआय 8 आणि 12% वर माउचरचा कापूस खरेदी करत नाही। दुसरी सिस्टीम त्यांनी बुकिंग आणि स्लॉट बुकिंगची केलेली आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही। म्हणून सरकारनं या बाजारामध्ये कापसाच्या बाजारात स्थिरता आणण्यासाठी सीसीआयला खुल्या बाजारात उतरवावी आणि सीसीआयनं सुद्धा व्यापाऱ्यांसोबत भावाची बोली बोलावी, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला योग्य दर मिळेल। एक गोष्ट। दुसरी गोष्ट, केंद्र सरकारनं कापसाच्या गाठीची आयात करून हे भाव पाडलेले आहे। त्याचा आज मार्केटमध्ये कापसाचे भाव किमान 8 ते 10 हजाराच्या दरम्यान असते, पण हे कृती मोदी सरकारच्या ज्या एका निर्णयानं संपूर्ण कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारनं शासकीय खरेदीमध्ये सीसीआयला खुल्या बाजारात उतरवून सरसकट कापसाची खरेदी ओपन मार्केटमध्ये करावी अशी शेतकऱ्याच्या वतीने मागणी करतो। शेतकऱ्यांसोबत ती चर्चा करतो, ही बातमी आपण सरकारकडे करायला पाहिजे आणि आम्ही लवकरच या बाबतीमध्ये सरकारचे प्रतिनिधी जे कोणी ते एसडीओ आमदार असेल त्यांना निवेदन देऊन वेळेवर आक्रमक भूमिका आम्ही आंदोलनात्मक भूमिका सुद्धा घेऊ। पण शेतकऱ्यावर जे त्यांचा आक्रोश आहे रास्त आहे, योग्य आहे, कारण सर्व इनपुटचे खर्च वाढलेले आहे, खताचे वाढले, बियाण्याचे वाढले, मजुरीचे वाढले। यावर्षी वातावरणाला उत्पादन सुद्धा कमी झालेलं आहे, सोयाबीनचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। भूमिका राहणार आम्ही ही भूमिका घेतलेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी लिलावामध्ये जो भाव भेटला त्यांनी त्याला माल द्यायचा का नाही हा अधिकार शेतकऱ्यांचा आहे। ज्यांना तो माल देता येत असेल ते देईल, ज्यांना नाही द्यायचा त्याच्यावर पर्याय आपण विचारतो। देखिए, मालूम है मॉइश्चर है, मालूम है कवड़ी है, और जो भाव बिक रहा है वो आज के हिसाब से सही भाव है। सीसीआई को एक गाड़ी गई है सिर्फ इतने में, वो भी लिया कि नहीं मालूम नहीं।
ये तो प्राइवेट व्यापारी है जो इतने मॉइस्चर के माल ले रहे हैं। मेरी नजर में एपीएमसी में जो भी भाव बिक रहा है ये सही भाव बिक रहा है। एक आधी माल अभी हल्के माल होगा मेरे को नहीं लेना, क्योंकि मेरे मिल में हल्के माल ने अभी उस दिन 600 क्विंटल माल 7100 रुपए मैंने खाली किया। अभी 5 दिन हो गए उसको 4-4 बार सुखाना पड़ रहा है। अभी ये 550 गाड़ी की आवक, एक आदमी की जिनर की लिमिट है माल लेने की। 100-150 गाड़ी अगर लूंगा तो उसकी रुई बनाने में कितने दिन लगेंगे। माल किसान का कोई दोष नहीं है, माल गीले है मंजूर है, अगर माल गीले है तो उसका प्रोसेसिंग भी होना चाहिए। अभी अगर 4 दिन से 3 दिन से यहाँ गाड़ी आके खड़ी है, बंद है, तो अंदर के अंदर वो माल का क्या हाल हुआ है। रुपए के 2 आठाने हमारे भी होना चाहिए। हम नहीं चाहते कि किसान को ये भाव मिले, किंतु माल के प्रत देख के भाव जाएंगे कि नहीं। अब यहाँ 7000 बिका, 6900 बिका, तो कोई माल 6500 भी बिक रहा है। माल देख के भाव 4, 5, 6 व्यापारी है यहाँ पे। हर आदमी की अपनी लिमिटेशन है माल लेने की। ये बात तय है कि किसान परेशानी में है, इसका फायदा व्यापारी नहीं उठा रहे। व्यापारी एपीएमसी हिंगनघाट में जितने ज्यादा से ज्यादा भाव दे सकते उतने दे रहे। हमको मालूम है कि आज के तारीख में जो माल लिया है उसमें हमारे घर से पैसे जाने वाले, किंतु अब किसान ने माल लाया है, ये माल लेना पड़ेगा रिजनेबल रेट में। किसान का भी नुकसान नहीं और हमारे भी रुपए के आठाने नहीं होना चाहिए। तो स्वतःला काही पाणी मारलं नाही, पाणी तर वरूनच पडत आहे। निसर्गाचा आहे ना, आम्ही स्वतः पाणी मारलं आहे का? काहीच नाही करत, स्वतः कसं पाणी मारू आम्ही। इन बीसीएन न्यूज के लिए हिंगनघाट से रवि एनोरकर की रिपोर्ट।